बनते डॉक्टर कांचा इनैया इनका स्वागत किधर स्वागत करेंगे। डॉक्टर मनीषा बांगर इनका स्वागत मायाताई बोरकर करेंगे। डॉक्टर अनिकेत भडके यांचं स्वागत मनसूर एजाज जोश करतील अशी मी त्यांना विनंती करते। माननीय दीपक नगराळे यांचं स्वागत शोभना कोटंबे करतील अशी मी त्यांना विनंती करते। त्यासोबतच आमच्या महिला अध्यक्षा वालदीताई मंगला दिघाडेताई ह्या पण स्वागतासाठी तयार राहतील। राय मैडम का जन्म बंगाल में हुआ। उन्होंने प्लानिंग और आर्किटेक्चर में डिग्री हासिल की। डिग्री के बाद उन्होंने कुछ प्रसिद्ध फिल्मों की स्क्रिप्ट लिखी। इन 1989 शी वॉन द नेशनल फिल्म अवार्ड फॉर द बेस्ट स्क्रीन प्ले। उन्होंने बहुत सारे लेख प्रकाशित किए। उनमें से कुछ प्रसिद्ध लेख हैं द एंड ऑफ इमेजिनेशन, द ग्रेटर कॉमन गुड, द कॉस्ट ऑफ लिविंग, पावर पॉलिटिक्स, वॉर टॉक। उन्होंने अपना पहला उपन्यास द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स लिखा। इस नॉवेल का पब्लिकेशन 1997 में हुआ, जिसके लिए उन्हें प्रतिष्ठित बुकर पुरस्कार से सम्मानित किया गया। इस तरह वे पहली भारतीय जय भीम, जय बलिराज कॉमरेड्स। पहले मैं आपसे माफ़ी मांगूंगी कि मैं मराठी नहीं बोल सकती हूँ और केरला की हूँ तो मेरी हिंदी भी इतनी अच्छी नहीं है, लेकिन वैसे मैंने थोड़ा सा एक लंबा तकरीर लिखी थी अंग्रेज़ी में और हिंदी में बोलूँगी और शायद इनका अनुवाद मराठी में होगी। आप लोग सब मुझे यहाँ बुलाएं और दिस I'll speak in English, okay? I want to first of all say that I mean this from the bottom of my heart, that there can be no greater pride for a writer. There can be no greater honor for a writer in this country than to be here today and to be given the Phule Dr. Ambedkar Samta Ratna Puraskar. To me, I promise you, it is just as important, if not more important, than having won the Booker Prize. So thank you so much. I am deeply, deeply proud of this. मला या ठिकाणी येऊन फार आनंद होतो, अभिमान होतो आणि एका लेखकाला
यापेक्षा काय गौरवाची गोष्ट असू शकते. फुले शाहू आंबेडकरांच्या या ठिकाणी या मंचावर येऊन मला खूप आनंद होतो आणि मी बाबासाहेबांच्या पुस्तकावर लिहिलं आहे. मी केरळाची आहे. त्या अगोदर म्हटलं त्यांनी मला मराठी तर येतच नाही आणि हिंदी माझी तितकी काही तुटकी फुटकी आहे, तितकी काही चांगली नाही. Okay. So you can just tell them on that. I'm very proud to receive this. बताए. Okay. So while we have all gathered here to commemorate two of the most beloved people and the greatest minds of modern India, Mahatma Jyotiba Phule and Baba Saheb Ambedkar, I cannot not invoke the memory of two of the greatest women in this country who were their allies in the fight against caste, Savitribai Phule and Pandita Ramabai. And to have been welcomed here by the women of Yavatmal, all of us, I think, know how important the struggle of women is, because in some ways we are all also a single caste. At least we ought to see ourselves as that, and our struggle for justice and equality as important as everything else. या ठिकाणी आपण महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणीला उजाळा देण्यासाठी, त्यांचं स्मरण करण्यासाठी या ठिकाणी आलो. परंतु ह्या दोन महामानवाचं स्मरण करत असताना मला दोन महिलांचं स्मरण करणं टाळता येत नाही, ज्या महिलांनी बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुलेंना त्यांच्या जातीविरोधाच्या लढाईमध्ये फार महत्त्वाचं योगदान दिलेले आहे. आपण सर्व एकच आहोत आणि आपल्याला या ठिकाणी हे महान कार्य करायचं आहे. In 2 days' time, the people of this country will finish casting their votes in the 16th Lok Sabha elections, and by next month we will have a new government. But what will change for the poor, for Dalits and Adivasis, for Bahujans, for Muslims? आपण लवकरच या 16व्या लोकसभेचं जे इलेक्शन आहे त्या इलेक्शनमध्ये, त्या निवडणुकीमध्ये मतदान करून मोकळे होणार आहोत आणि दुसऱ्याच महिन्यामध्ये आपलं नवं सरकार येणार आहे. परंतु मला हे सांगा, आपल्या देशातील दलितांसाठी, आदिवासींसाठी आणि मुस्लिमांसाठी काही बदल होणार आहे का? आपल्या जीवनात काही बदल होणार आहे का? So our leaders tell us that India is one of the fastest growing economies in the world, a superpower. But in this superpower, more than 800 million people, that is more than 80 crore people, live on less than 20 rupees a day. Is it possible to live a life of dignity on less than 20 rupees a day? आपण समजतो की आपला देश जगामध्ये जे आर्थिक प्रगती वेगाने करणाऱ्या देशामध्ये आहे असं समजतो. आपला देश महाशक्ती आहे असंही आपण समजतो. परंतु या देशामध्ये 8 कोटी लोक आहेत की रोजची जे गुजराण केवळ 20 रुपयावर करतात. 20 रुपयावर फक्त आपलं ते उदरनिर्वाह करतात. मला हे सांगा, 20 रुपयामध्ये कोणाला तरी प्रतिष्ठेचं जीवन जगणं शक्य असते का? Small pieces because he's living a little bit more. So just so just take one or two. I told you 3-4 sentences. 3-4 sentences. So most people think of India as a poor continent, and of Africa as a poor continent, and India as a rich country. But India actually has more poor people than all the poorest countries of Africa put together. आपण नेहमी समजत असतो की आफ्रिका खंड अत्यंत गरीब असा खंड आहे. परंतु आपला माहीत नाही, आफ्रिका खंडातील सर्व देश आहेत त्या देशांची लोकसंख्या आपण बघितली, तिथल्या गरिबांची लोकसंख्या बघितली, तर त्या सगळ्या लोकसंख्या, गरीब लोकसंख्या एवढी एकटी भारतामध्ये गरिबांची संख्या आहे. So we are home to the largest population of malnutrition children in the world, and at the same time one small handful of billionaire industrialists own more wealth than the millions of India's poor put together. आपला माहीत आहे की आपल्या देशामध्ये कुपोषित बालकांची संख्या जगातील कुठल्याही देशातल्या संख्येपेक्षा जास्त आहे
आणि हे सगळं बघतो आपण या देशामध्ये जे उद्योगपती आहे त्या एक उद्योगपतीकडे सगळं आणि एका उद्योगपतीकडे आपण जे काही गरीब लोक आहेत त्यांच्याकडे जेवढी संपत्ती आहे ते आपल्या देशातल्या एका उद्योगपतीकडे तेवढी संपत्ती आहे. We live in one of the most disgracefully unequal societies in the world. But unlike in other countries, in India, inequality has been institutionalized by the Hindu caste system, supposedly with divine sanction. आपण अशा देशामध्ये राहतो की तिथं भयंकर अशी असमानता आहे, भयंकर असं किळसपण आहे, अत्यंत असं आपला वाईट वाटा अशी अवस्था आहे. दुसरी गोष्ट अशी की त्यांना धर्माने मान्यता दिली आहे. आणि ह्या ज्या असमानतेला धर्माने मान्यता दिली आहे त्याने या असमानतेचं धर्माने संस्थानीकरण केलेलं आहे आणि जनमानसात तसा समज देखील पसरवला आहे. So the great majority of these 800 million poor people, the people who have been displaced by dams, by mines, by infrastructure projects, the malnutritioned children, the landless laborers, the people who live in the slums, in the cities, people who have been denied education, are all Dalits, Adivasis, and now Muslims. 20 रुपयावर हे आपलं दिवसाची गुजरण करणारे लोक किती संख्येने आहे तर 8 कोटी एवढ्या संख्येने, परंतु 800 मिलियन्स असं म्हटलं. आणि हे सगळे कोण लोक आहेत तर आपण बघतोय की या लोकांना विस्थापित केलेलं आहे, खाणीच्या निमित्ताने विस्थापित केलेलं आहे, धरणाच्या निमित्ताने विस्थापित केलेलं आहे, कारखान्याच्या निमित्ताने विस्थापित केलेलं आहे, अनेक प्रकल्पाच्या निमित्ताने विस्थापित केलेलं आहे. आणि या लोकांना अत्यंत असं दारिद्र्याच्या खाईत लोटलेलं आहे. तर कोण लोक आहेत? हे दलित आहेत, आदिवासी आहेत आणि मुस्लिम आहेत. So they are also the majority of the prison population. They are also the majority of the victims of violence who die in pogroms and massacres in our very violent country. आणि हेच लोक ते आहेत की आपल्या देशामध्ये वेळोवेळी घडणाऱ्या कत्तली आहेत, दंगली आहेत. या दंगलीमध्ये कत्तलीमध्ये हेच लोक बळी पडले आहेत, त्यांचीच कत्तल झालेली आहे. Okay, now I'm going to read a paragraph, then I'll give it to you because there are some figures, right? This part about the crime. नॅशनल क्राईम. So according to these government statistics, okay, according to the National Crime Record Bureau, a crime is committed against a Dalit by a non-Dalit every 16 minutes. Every day, more than 4 Dalit women are raped by non-Dalit men. Every week, 13 Dalits are murdered and 6 Dalits are kidnapped. In 2012 alone, when you remember there were the big protests all over the world about that gang rape and murder that happened, Nirbhaya. That year, when all those protests happened, 1,574 Dalit women were raped. And as we know, only 10% of rapes are reported. In 1919 में, in America, in what came to be known as the Red Summer, at the time of the great racist wars against black people, in the Red Summer in 1919, 76 black Americans, men and women, were lynched. But in India, in 2012 alone, 651 Dalits were murdered. That's just the rape and the butchery, not the stripping and parading naked, the forced shit-eating, the seizing of land, the social boycotts, and the restriction of access to drinking water. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या माहितीनुसार दर 16 मिनिटाला गैरदलित व्यक्तीकडून दलित व्यक्तीवर अत्याचार होतो. प्रत्येक दिवशी 4 अस्पृश्य स्त्रियांवर स्पृश्य समाजाच्या व्यक्ती बलात्कार करतात. 2012 ह्या एकाच वर्षात, ज्याला आपण दिल्लीचे सामूहिक बलात्कार खुनाचे वर्ष म्हणतो, त्या वर्षात 1574 दलित महिलांवर बलात्कार झालेत. साधारणपणे त्यापैकी 10% बलात्काराची वा गुन्ह्याची नोंद झाली. अमेरिकेमध्ये 1919 मध्ये जेव्हा 76 काळ्या अमेरिकन लोकांना झाडावर टांगून ठार केले, ही घटना उन्हाळ्यात घडली म्हणून त्या उन्हाळ्याला रक्तरंजित उन्हाळा असे त्या ठिकाणी संबोधले गेले. भारतामध्ये याउलट
2012 मध्ये 6,000 आणि 651 दलित लोकांची हत्या झाली, परंतु त्याचा कुठेही वर्तमानपत्राने किंवा कुठेही उल्लेख झाला नाही. मी या ठिकाणी फक्त बलात्कार आणि कत्तलीचेच विवरण दिले आहे. स्पर्श करू न देणे इत्यादीचा उल्लेख मी अजिबात या ठिकाणी केला नाही. As Babasaheb Ambedkar said, and I'm quoting him here, to the untouchables, Hinduism is a veritable chamber of horrors. बाबासाहेब एकदा म्हणाले, हिंदू धर्म अस्पृश्यांसाठी साक्षात यातना घरच आहे. But this violence in our society is not limited to mobs and vigilante militias committing criminal acts. It is also sponsored by the state. परंतु हा हिंसाचार पिसाळलेल्या समूहाने आणि लष्करी जाणीवानेच घडून आणला नसतो, तर त्या सरकारीचीही मान्यता असते. So in the 67 years since India became a sovereign state, I'm not saying independence, we don't call this independence, but since it became a sovereign state, there has not been a single year in which the Indian army has not been deployed to address political problems within the country against the people who the state calls its own people. भारत सार्वभौम झाल्यापासून 67 वर्षामध्ये सरकारने वेगळ्या वेगळ्या राज्यामध्ये सैनिक तैनात केले आहेत. त्या राज्यांचे नाव आहे काश्मीर, नागालँड, मिझोराम, मणिपूर, हैदराबाद, गोवा, तेलंगण, आसाम, पश्चिम बंगाल, पंजाब इत्यादी राज्यामध्ये सरकारने वेगळ्या वेगळ्या कारणावरून सैनिक तैनात केले होते. And now they are preparing to deploy the army in Chhattisgarh, Orissa and Jharkhand, where the government has signed hundreds of secret MOUs turning over Adivasi homelands to private mining corporations. आणि आता सरकार छत्तीसगड, ओरिसा, झारखंड याही राज्यात लष्करी तैनात करण्याच्या तयारीला लागले आहे. कारण सरकारने त्या ठिकाणी वेगळे वेगळे उद्योगधंदे उभे करायचे आहे. आदिवासींची जमीन लुटून त्यावर हे उद्योगधंदे उभे करण्यासाठीच्या गुप्त करारावर सरकारने सह्या केल्या आहेत. So who have been the victims of this military action? You think about it, Assam, Mizoram, Nagaland, Kashmir, Junagadh, who have been the victims? They are Muslims, Christians, Adivasis, Sikhs and Dalits. We live in a Brahmanwad state that is permanently at war with its minorities, its Adivasis, its Avarnas, its Muslims. मला हे सांगा आणि तुम्हीही विचार करा, सरकारचे आणि सरकारच्या सैनिकांचे कोण शत्रू आहेत, कोण बळी पडत आहेत. आपला माहीत आहे की आपल्या देशामध्ये हे दुसरे तिसरे कोणी नसून ते ख्रिस्ती आहेत, मुस्लिम आहेत, आदिवासी आहेत, शीख आहेत. अवर्णाशी आणि अल्पसंख्याकाशी निरंतर संघर्षरत राहणाऱ्या सवर्ण हिंदू राष्ट्रात आपण राहत आहोत. So how, but then India is a nation of minorities. So how does this small minority of Baniyas and Brahmins, who make up less than 6% of the population, how does it maintain its privileges? Like any colonial power, by pitting people against each other. You know, just like the British in the wars used to send Indians to fight in Africa, in Iraq and so on. The Indian state sends Nagas to Kashmir, Kashmiris to Chhattisgarh, Tamils to Assam. It pits OBCs against Dalits, Dalits against Muslims, Adivasis against each other. एक महत्त्वाचं या ठिकाणी असं आहे की हे अल्पसंख्याक म्हणतो आपण, पण हे अल्पसंख्याक कोण आहेत, तर हे ब्राह्मण आणि बणी आहेत. त्यांची संख्या आपल्या देशामध्ये केवळ 6% आहे. परंतु हे अल्पसंख्याक आपले विशेष अधिकार आणि सत्ता कशी अबाधित ठेवत असतात. निश्चितच इतर वसाहतवादी देशासारखे लोकांना आपसात भांडत ठेवून, जसे नागांना काश्मीरातमध्ये लढाईसाठी पाठवतात, काश्मीरांना छत्तीसगडमध्ये पाठवतात, तामिळांना आसामामध्ये पाठवतात, ओबीसींना दलितांच्या विरोधात भडकावून देतात, दलितांना आदिवासींच्या विरोधात भडकावून देतात आणि आदिवासींना एकमेकांच्या विरोधात भडकावून भांडत ठेवतात. अशा प्रकारे ते आपला विशेष अधिकार आणि आपली सत्ता अबाधित ठेवत असतात. You would have heard now in the recent election campaigns, some political parties are going about saying
that Baba Saheb Ambedkar hated Muslims. But this is a lie. In 1935, in one of his most famous speeches before an audience of 10,000 people, Baba Saheb said, and I have the quote, but he can read it in Marathi. I will. अलीकडच्या काळामध्ये निवडणुकीमध्ये विविध पक्षाचे नेते कसा प्रचार करतात, ते असा प्रचार करत आहेत की बाबासाहेब मुस्लिमांचा भयंकर द्वेष करायचे, असा विषारी प्रचार ते करत आहेत. परंतु ही सारासार लबाडी आहे. 1935च्या आपल्या प्रसिद्ध भाषणात 10,000 श्रोत्यांपुढे बाबासाहेब काय म्हणाले, कारण स्वतःला हिंदू म्हणून घेण्याचे दुर्दैव आमच्या नशिबी आले आहेत. आपणास तशीच वागणूक दिली जात आहे. आपण इतर धर्माचे सदस्य असतो तर आपणास अशी वागणूक दिली नसती. म्हणून तुम्ही असा कोणताही धर्म निवडा की जो धर्म तुम्हाला समानतेची वागणूक आणि दर्जा देईल. आपण आपली चूक दुरुस्त केली पाहिजे. एक अस्पृश्य म्हणून जन्म घेण्याचा कलंक माझ्या भाळी आहे, तथापि तो माझा दोष नव्हता. परंतु मी हिंदू म्हणून मरणार नाही, कारण ते माझ्या आता आवाक्यात आहे. So nowadays, even historically, the hardline Hindutva parties have tried to make this divide between Dalits and Muslims, as happened at the time of partition. And now in 2002, when the massacre of Muslims happened in Gujarat, what happened was that, as you know, 2,000 Muslims were killed and tens of thousands were driven from their homes. And after that, for the government wants to show now that the law has taken its course. So it arrested 1,577 Hindus. But of these, 750 were Dalits and 800 were OBCs. And there was not a single massacre where Dalits and Muslims were living together in a basti. But for them to show that they have, arrested people, they use these populations against each other and then put them in jail to show, देखो हमने कार्रवाई भी कर लिया हिंदुओं के खिलाफ. कट्टर हिंदुत्ववादी पक्ष दलितांना मुस्लिमांच्या विरोधात भडकावताना आणि नंतर सांगतात की कायद्याने आपले काम केले आहे अशी सांगायची वेळ आल्यानंतर या लोकांना हे जे काही दलित मुस्लिम आहे ना बळीचा बकरा बनवतात. उदाहरणार्थ 2002च्या गुजरातच्या नरसंहारात 2000 मुस्लिमांची हत्या झाली, लाखो बेघर झालेत, 1577 हिंदूंना अटक करण्यात आली. परंतु मित्र हो, हे हिंदू कोण होते? तर हे हिंदू कोण होते तर 750 दलित आणि 800 ओबीसी होते. अशा प्रकारची विचित्र अवस्था या देशामध्ये आहे. परंतु एक वस्तुस्थिती आहे की ज्या ठिकाणी दलित आणि मुस्लिम राहत होते त्या ठिकाणी एकही दंगल झाली नाही. So our political project has to be to undo this divisive project of hatred, to make common cause with those who are being oppressed and victimized by the same powers, to develop a political vision with justice at its core, not justice for some, but justice for all. विद्वेषाच्या विभाजनवादी प्रयोजनांना मोडीत काढण्यासाठी आमच्या राजकारणाने नवीन नवीन योजना तयार केल्या पाहिजेत. हिंसक शक्तीला बळी पडून ज्यांची छळवणूक झाली आहे त्यांच्याशी आम्ही सलगी केली पाहिजे, त्यांना मदत केली पाहिजे. न्यायाचे तत्व केंद्रस्थानी असलेली आमची राजकीय दृष्टी आम्ही विकसित केली पाहिजे. परंतु हा न्याय मूढभरांसाठी नसावा तर तो सर्वांसाठी असावा. So as we all remember, in the 1960s and 1970s, the big resistance movements like the Dalit Panthers, like the Naxalite movement, what were they all asking for? They were talking about revolution. They were talking about justice. They were talking about land reform. They had slogans that said land to the tiller. But today, the idea of justice has been erased. And all we talk about is the very narrow concept of human rights. It's not the same thing as justice. It's not the same thing as revolution. 1960 ते 70च्या दशकामध्ये दलित पॅंथरची विद्रोही चळवळ होती आणि ही चळवळ अनेक गोष्टी करायची. त्यामध्ये ते न्यायाचे विचार करायचे, क्रांतीचा विचार करायचे. विशेषतः जमीन सुधारण्याच्या संदर्भात या चळवळीची भूमिका होती. ते म्हणायचे कशेल त्याची जमीन. परंतु अलीकडच्या काळामध्ये ही जी काही
जमिनीची सुधारण्याची कल्पना त्यांच्या डोक्यामध्ये होती, मानवतेची सुधारण्याची कल्पना त्यांच्या डोक्यात होती, ती पुसून टाकण्यात आली आणि ह्युमन राईट्स, मानवी हक्क या ही अशी संकीर्ण संकल्पना त्यांच्या डोक्यात आत घुसवण्यात आली. So even the land reform, the small bits of land reform that happened are now being reversed. Their land is being taken away from people, given to SEZs, given to big mining corporations. Even the radical resistance movements like the Maoists, let's say in the forest, they are reduced to fighting कि जिस आदिवासी के पास थोड़ा बहुत ज़मीन है वो छोड़ दो. ये नहीं है कि हमें आपका ज़मीन हमको दे दो, बड़े लोगों का ज़मींदार का ज़मीन हमको दे दो, नहीं, वो जो हमारे पास बाकी रहा है वो छोड़ दो. This is what has happened. And so today the landless people, who are mostly Dalits, 70% of Dalits are landless, and in states like Punjab, Bihar, Haryana and Kerala the figure is as high as 90%. This whole population of landless people is left out of even the radical politics. मध्य भारतामध्ये एक चांगली माओवादी चळवळ त्या ठिकाणी सुरू झाली होती, परंतु या आता माओवादी चळवळीला केवळ मारझोड करणारी चळवळ म्हणून तिला मोडीत काढलेलं आहे. आणि या ठिकाणी जे आदिवासीची जमीन हिसकावून घेतल्या जाते, दलितांची जमीन हिसकावून घेतल्या जात आहे आणि शेतसाठी दिल्या जात आहे, कारखान्यांसाठी दिल्या जात आहे. अशीच एक आकडेवारी आहे की आज भारतामध्ये 70% दलित हे भूमिहीन आहेत. हरियाणा, पंजाब, बिहार, हरियाणा, केरळासारख्या देशात तर 90% दलित भूमिहीन आहेत. अत्यंत वाईट अशी अवस्था आहे. परंतु या 90 आणि 70% दलितांची चर्चा कुठल्याही विद्वानाच्या चर्चेमध्ये उमटताना दिसत नाही. So now let's look at the top end of the caste system. Who are the big corporations? We know that 100 of the richest people in India own more wealth than millions and millions of poor people. Now, who are these corporations who own the forests, the mountains, the rivers, the water, the electricity, the power supply? Who are these people? I will read this. Yes, you read it. या देशातील कंपन्याच्या मालकीची केवळ जमीनच नाही तर जंगल. मग प्रश्न असा आहे की या कंपन्या कोणाच्या आहेत? अर्थातच जाती वस्तीची चौकट कायम ठेवू पाहणाऱ्या कोट्याधीश उद्योगपतीच्याच. मुकेश अंबानी, रिलायन्स इंडस्ट्री लिमिटेड, ललित्री देवी जिंदल, ओपी जिंदल ग्रुप, गौतम अदानी ग्रुप, सुनील मित्तल, भारती एअरटेल इत्यादी या देशातील बंदरगाह, विमानसेवा, खनिजांच्या खाणी, तेल क्षेत्र, गॅस कंपन्या, पेट्रोलियमचे उद्योग, ॲल्युमिनियमचे प्लांट, सेलफोनचे जाळे, दूरचित्रवाहिन्या, अन्न पुरवठा केंद्र, माध्यमिक शाळा, विद्युत पुरवठा, सेज इत्यादीवर आपले अधिराज्य स्थापन केले आहे. विशेषतः हे सारेच्या सारे उद्योगपती बनी आहेत, व्यापारी जातीचे आहे. या देशातील सारी संपत्ती आणि व्यापार केवळ 3% लोकांच्या हाती आहे. मोठ्या उद्योगापासून खेड्यातील दुकानावरही त्यांचीच मालकी आहे. So there's a new book that's made a big sensation in the West by a French writer and professor called Thomas Piketty, and that book is called Capital in the 21st Century, and he shows how economic inequality in the Western countries has now equaled the Gilded Age. And he says that inequality is caused by inherited wealth. And this means the caste system, the supposedly divine incarnation of the system of inherited wealth, is the mother of capitalism and inequality. हा पॅरेग्राफ तुम्हाला समजण्यासाठी कठीण जातो आणि तुमच्या डोक्यात राहणार. तरी मी वाचून दाखवतो. कॅपिटल इन द 20th सेंचुरी या आपल्या नव्या पुस्तकात फ्रेंच लेखक प्राध्यापक थॉमस पिकेटी यांनी मोठे सनसनाटीचे विधान केले आहे. ते म्हणतात, आजच्या जगातील आर्थिक विषमता अमेरिकेतील गिल्डेड युगासारखी आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण माहितीच्या आधारे ते निदर्शनास आणून देतात की आज महाबँकेच्या आणि उद्योगधंद्याच्या युगात युरोप आणि अमेरिकेत ही विषमता चालवणारी यंत्रणा वारसा हक्कातून मिळालेल्या साधन संपत्तीतून चालवल्या जाते. ही संपत्ती पिढी दर पिढी
कुटुंब व्यवस्थेतून प्राप्त केल्या जाते. त्याच व्यवस्थेतून हिंदू जाती व्यवस्था उदयाला आली. ही व्यवस्था वारसा हक्काने प्राप्त झालेल्या संपत्ती, ज्ञान, विशेष अधिकार इत्यादींना दैवी अवतार मानत असते आणि असा जनसामान्यामध्ये प्रचारही करत असते. मित्रो, हाच विचार भांडवलशाहीलाही जन्म देत असतो. So how does this small percentage of Brahmins and Baniyas control this huge country? It's not only by using the army and the police. If you look at these big corporations, which are basically Baniya family-owned corporations, they also own the media. Like, for example, Reliance, Ambani's, they have controlling shares in 27 TV channels. Times of India, Bennett Coleman, it's a Jain family. Hindustan Times, Bhartiyas, Marwadi Baniyas. Indian Express, Goenkas, Marwadi Baniyas. Hindu, Brahmin family. Dainik Jagran, Gupta's family. They have a circulation of 55 million. Dainik Bhaskar, 17.5 million. Baniya family. ZTV, all of these are controlled. So they control the imagination. And who works for these media houses? Mostly Brahmins and Baniyas. So they try and control the imagination of the people. And this is how now these corporate news channels owned by corporate companies have put forward their corporate candidate Narendra Modi as the prime ministerial candidate. या वर्तमानपत्राच्या संबंधात मॅडमने सांगितलं तुम्हाला सगळं कळालंच आहे. मी काही भाषांतर करत नाही. परंतु अलीकडच्या काळामध्ये जे मीडिया कॉर्पोरेट जगाचे पंतप्रधान म्हणून ज्यांना प्रोजेक्ट केलं, तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला, या सगळ्या मीडियाने एक मीडियाचा धर्म असतो, एक तत्व असतो, ते सगळं ड्रॉप करून सर्रास मोदीलाच करन्सी किंवा मोदीचाच प्रचार करण्यासाठी यांनी सगळे धडपड करत होते. तेव्हा आपण लक्षात घेतलं पाहिजे. Little time. From this to Gandhi's Okay. So I'll cut it short. The speech will be available on the net. But I just want to talk about how, since 100 years ago, how the democratic process has been using the Dalit population to actually strengthen the caste system. And the person who came to do that in answer to the Savarna prayers was Mahatma Gandhi. You know, how to bring Dalits back into the Hindu fold but keep them in the servants' quarters. This was Mahatma Gandhi's task. And nobody tends to point out that Gandhi's doctrine of ahimsa, Gandhi's doctrine of non-violence, it rested on the foundation of the caste system, which can only be perpetuated by continuous terrible violence. आपला माहित आहे की या देशामध्ये गांधीजीने आणि त्यांच्या जवळपासच्या पक्षांनी आदिवासी दलितांना राजकारणात कसा वापर करून घेण्याचा प्रयास केलाय, प्रयत्न केलाय. या लोकांचे मत आपल्याला मिळाले पाहिजेत, या लोकांच्या भरोश्यावर आपलं सरकार झालं पाहिजे. पण गांधीजींनी कोणाच्या लक्षात आलं नाही की गांधीजीने एक काम केलेलं आहे की वारंवार आपल्या देशात हिंसा होणार आहे असं अनाकलनीय आणि रहस्यमय काहीतरी हिंसेच्या संबंधात सांगत गेले आहे आणि ह्यातूनच या देशातली जाती व्यवस्था भक्कम झालेली आहे. So as we know, while Dr. Ambedkar spoke about caste as a problem not just of pollution and purity, but as a problem of entitlement, of opportunity, of education, of land ownership. But Gandhi turned it to just this pollution, purity, you know, chut, achut thing. And he did not want Dalits to develop into a political community as Dr. Ambedkar did. And as you all know the history better than I do, he went on the fast in Pune, and he did a great damage to the development of the Dalit community in elections. And today, even today, you read the papers,
you see that this reserved candidate is not the same as having a separate electorate. So आजकल जो सबसे ज़्यादा नोटा का वोट पड़ते हैं दलित constituencies में, where the upper castes are saying we don't want to have a Dalit candidate. गांधीजीने विशेषतः हे सारं या ठिकाणी कारस्थान करत असताना सामाजिक विषयाचा किंवा सामाजिक उत्थानाचा कधी विचार केला नाही. पवित्र अपवित्र, कोणाला कसं पवित्र ठेवायचं, कोणाची पवित्रता कशी शुद्ध करायची, पुसून टाकायची, असाच विचार केला. पण बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण या देशामध्ये तळागाळातला माणूस वर आला पाहिजे, त्याला समानता मिळाली पाहिजे, त्याला अधिकार मिळाला पाहिजे, या गोष्टीचा विचार केला. जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी सेपरेट इलेक्टोरेट स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली, तेव्हा महात्मा गांधीने पुणे कराराच्या त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांना या त्या करारावर सह्या करण्यास भाग पाडलं आणि ते फार मोठी किंमत आज दलितांना किंवा मागासवर्गीयांना त्याची द्यावं लागली. So it was after that, disgusted by that politics, that Dr. Ambedkar wrote the classic revolutionary text, Annihilation of Caste, which you all know. But I want to talk about a text that Gandhi wrote that same year. When Dr. Ambedkar wrote this erudite, learned text called Annihilation of Caste, Gandhi wrote an essay called The Ideal Bhangi, in which he described what the qualities of an ideal Bhangi should be. And many years later, Narendra Modi wrote something very similar. I will ask the professor to just read them out to you. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये जे काही वाईट आहे त्या वाईटाचं मूळ कुठं असेल तर जाती व्यवस्थेमध्ये आहे. म्हणून अॅनिहिलेशन ऑफ कास्ट, जातीचंच निर्मूलन केलं पाहिजे अशा प्रकारचा अत्यंत महत्त्वाचा एक ग्रंथ लिहिला आणि एक राष्ट्रीय कार्य केलं. त्याच वेळेस महात्मा गांधीने काय केलं, महात्मा गांधीने एक निबंध लिहिला आणि तो निबंध आहे माझा आदर्श भंगी. आता काय म्हणतो आदर्श भंगी आपण बघूया. त्यांनी आपला एक आदर्श भंगी अशा शीर्षकाचा एक निबंध 1931 साली लिहिला. त्यामध्ये त्यांनी भंग्याकडे कोणते गुणवैशिष्ट्य असावेत त्याचे वर्णन केले आहे. त्या निबंधात ते लिहितात की भंग्याने योग्य प्रकारे संडासाची बांधणी झाली की नाही याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. त्याचबरोबर त्याची व्यवस्था, त्यांची साफसफाईची व्यवस्था व्यवस्थित होते की नाही याचंही ज्ञान त्याला असले पाहिजे. तसेच विष्ठेच्या दुर्गंधीवर कशी मात करावी, तिची कशी विल्हेवाट लावावी याचेही माझ्या आदर्श भंग्याला ज्ञान असले पाहिजे. एवढेच नाही तर संडासासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व औषधी द्रव्यांची माहिती त्याला असायला हवी. त्याला हेही माहिती असायला पाहिजे की मानवी मलमूत्राचे खतामध्ये कसे रूपांतर करता येईल. इतकेच पुरेसे नाही, माझा आदर्श भंगी तो आहे की ज्याला मानवी विष्ठा आणि मूत्राच्या विविध प्रकाराचे ज्ञान असायला हवे. एवढेच नाही तर त्यांनी या विष्ठेचे आणि मूत्राचे बारकाईने निरीक्षण करावे आणि वेळी संबंधितांना किंवा ज्याने ते विष्ठा टाकलेली आहे किंवा ज्याने त्यांनी मल विसर्जन केलेलं आहे त्यांना सल्ला पण त्यांनी दिली पाहिजे. अशा प्रकारचा माझा आदर्श भंगी मिस्टर गांधींनी त्या ठिकाणी एक निबंध लिहिला. 70 years later, in his book Karma Yogi, which he withdrew after the Valmiki community protested, Narendra Modi proved he was a diligent disciple of Gandhi. And he said, and I'm quoting, "I do not believe that Valmikis have been doing this job just to sustain their livelihood. Had this been so, they would not have continued with this kind of job generation after generation. At some point of time, somebody must have got the enlightenment that it is their duty to work for the happiness of the entire society and the gods, and that they have to do this job bestowed on them by the gods, and this job should continue as internal spiritual activity for centuries." 70 वर्षानंतर आपल्या कर्मयोगी पुस्तकात नरेंद्र मोदी लिहितात आणि त्यांच्या लिखाणातून आपल्या लक्षात येतं की नरेंद्र मोदी गांधीचेच कट्टर शिष्य होते. ते म्हणतात मी हे मानत नाही की भंगी लोक
मानवी मलमूत्र सफाईचे काम आपल्या चरितार्थासाठी करतात. ते असे असते तर पिढ्यानपिढ्या त्यांनी हे काम केलेच नसते. कधी ना कधी कोणाला तरी बोध झाला असता की त्यांचे हे काम संपूर्ण समाजाला आणि ईश्वरालाच समाधानी ठेवण्यासाठीचे आहे. ईश्वरानेच त्यांच्यावर लादलेले हे कार्य त्यांनी करतच राहावे. आंतरिक पावित्र्याची कृती म्हणून हे कार्य शतकत नाही. So a study that done in the model Gujarat of Gandhi and Modi shows that in 1,500 villages that they surveyed, 98% of them practice caste in the most egregious forms. आणि आपण ज्या आदर्श गुजरातची चर्चा पाहतोय, गांधीच्या गुजरातची चर्चा आपण रोज टीव्हीवर ऐकतोय, त्या ठिकाणी 2009 मध्ये 1589 खेड्यांचा अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये असे आढळून आले की 98% खेड्यांमध्ये आंतरजातीय विवाहाला बंदी आहे. सार्वजनिक ठिकाणी असलेल्या जलाशयातून दलितांना पाणी भरण्यास मज्जाव आहे. गैरदलितांच्या भांड्या कुंड्यांना दलितांना स्पर्श करण्याची मनाई आहे. गैरदलित मोहल्ल्यात दलित भाड्याने राहू शकत नाही. तसेच तिथे तो सण उत्सव साजरा करू शकत नाही. एवढेच नाही तर पंचायतील सदस्याला, दलित सदस्याला आजही त्या ठिकाणी चहाचा कप वेगळा आहे. या आदर्श गुजरातमध्ये ज्यांची खूप आपण चर्चा ऐकतो, परंतु मित्र हो, आमचे पत्रकार, मोठे मोठे विद्वान या सगळ्या गोष्टी जनतेपुढे कधीच मांडत नाहीत. In 1873, Mahatma Phule founded the Satyashodak Samaj, the Society of Truth Seekers. There are many truth seekers on the stage here today. Our world is a complicated place and there are many varied understandings of what constitutes truth. But perhaps we can all agree that the first step towards truth seeking could be exposing falsehoods. 1873 मध्ये महात्मा फुलेने सत्यशोधक समाजाची स्थापना केली. या मंचावर अनेक सत्यशोधक बसलेले आहेत. आपले जग मित्र हो अत्यंत सुंदर आहे, परंतु त्याच वेळी ते पाशवी पण आहे, अत्यंत गुंतागुंतीचे आहे. सत्य म्हणजे काय याविषयी अनेक लोकांच्या अनेक धारणा आहेत, परंतु आपणा सर्वांना एका गोष्टीवर सहमत झाले पाहिजे. सत्य शोधनाचे पहिले पाऊल कुठले असेल तर लबाडीला बेनकाब करणे हेच आहे. One of the greatest travesties of history is that Gandhi, a man who believed in the caste system, a man who was consistently disrespectful to workers, to women, to black Africans, has become the world's greatest modern saint, the friend of the poor, the hero of black Africans, of black Americans, of Nelson Mandela, Martin Luther King, and the father of our nation. We cannot allow the foundations of our country to be built on falsehood. I'm not suggesting that we demonize Gandhi and deify Ambedkar and Phule. I'm suggesting that we do them all the service of subjecting them to serious scholarship, not worship, and that will make the truth emerge like nothing else will. इतिहासाची एक सर्वात मोठी विडंबना अशी आहे की ज्या माणसाने जाती व्यवस्था मांडली, कष्टकऱ्यांचा, स्त्रियांचा, काळ्या आफ्रिकन लोकांचा सतत अनादर केला, त्यांचा द्वेष केला, आज तोच माणूस जगातील सर्वात महान संत झाला, गरिबांचा मित्र झाला, काळे अमेरिकन, नेल्सन मंडेला, मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर यांचा नायक झाला आणि आमचा राष्ट्रपिता झाला. अशा लबाडीच्या पायावर आम्ही आमचा देश कधीही उभा होऊ देणार नाही. परंतु मी असे म्हणत असताना मी हे सुचवू इच्छित नाही की आम्ही गांधीजीला शैतान म्हणावे आणि बाबासाहेब आंबेडकरांना आणि महात्मा फुलेंना आम्ही देव मानावे. परंतु मी हे सुचविते की आम्ही त्यांच्या विद्वत्तेची पूजा करावी आणि ह्यातूनच सत्याचा उदय होणार आहे. जाती व्यवस्थेचे निर्मूलन करायचे असेल तर आम्हाला भांडवलशाही, साम्राज्यशाही आणि ब्राह्मणशाही यांचे आपसात काय संबंध आहेत हे शोधून काढले पाहिजे. So, to annihilate caste, we need to find political allies across the world. How else was apartheid dismantled? We need to get the international community to look with disgust
with absolute contempt upon the society that practices this most horrible form of discrimination. Right now, to people outside India, they have no idea what caste is. They think it's some mystical, exotic thing that's connected to Hinduism and vegetarianism and yoga and the most fashionable thing of all, Gandhism. Other than the Dalit community, most people in India, as well as in the rest of the world, believe that Gandhi worked all his life to eliminate caste prejudice. If we are to raise international awareness of what the caste system really is, this is a falsehood that must be corrected. आम्हाला जगभरातून राजकीय मित्रही जुळवण्याची गरज आहे. दक्षिण आफ्रिकेतील विद्वेष कसा संपुष्टात आला याचाही शोध आम्ही घेतला पाहिजे. आमच्या समाजातील भेदभावांच्या प्रथांचा धिक्कार करणाऱ्या, त्याकडे नकाराच्या दृष्टीने बघणाऱ्या आंतरराष्ट्रीय मित्राचाही आम्ही शोध घेतला पाहिजे. आजही भारताबाहेर समाजातील लोकांना काहीच माहीत नाही. जातीव्यवस्था म्हणजे काय त्यांना काहीच माहीत नाही. ते जातीव्यवस्था म्हणजे काहीतरी रहस्यमय विचित्र बाब आहे असे ते समजतात. काही तिचा संबंध हिंदू धर्माशी जोडतात, तर काही तिचा संबंध शाकाहारी खाण्यापिण्याच्या संबंधाशी जोडतात. काही योगाशी त्यांचा संबंध तिचा जोडतात. या सर्वांपैकी अत्यंत महत्त्वाचे म्हणजे काही लोक जातीव्यवस्थेचा संबंध गांधीवादाशी जोडतात. भारतात दलित समाज वगळता भारतातील बहुतेक लोक आणि इतर जगातील बहुतेक लोकांना असे समजतात की भारतामध्ये महात्मा गांधीने आपल्या हयातभर जाती निर्मूलनाचे आणि जातीय पक्षपातपणाचे निर्मूलन कसे करावे यासाठीच काम केले आहे. परंतु आपल्याला त्या निमित्ताने जागतिक स्तरावर जनजागरण करण्याची गरज आहे. And highlighting the caste system is a task to which each of us must bring our skills and our abilities. We have to create a long, unbreakable chain, a chain whose links rise out of the fields and forests and factories, out of slums and shanty towns, out of classrooms in schools and universities, out of cinema and literature. A chain of awareness and understanding and relentless action. I offer myself as one more link in that chain. जाती निर्मूलनाचे अत्यंत महत्त्वाचे काम. त्यासाठी आपल्यापैकी प्रत्येकाने आपले कौशल्य व सामर्थ्यपणाला लावले पाहिजे. आपण अशी एक अतूट शृंखला निर्माण केली पाहिजे. अशी एक शृंखला की जिच्या कड्या शेतीतून, कारखान्यातून, झोपडपट्टीतून, छोट्या छोट्या शहरातून, शाळेच्या वर्गखोल्यातून, विद्यापीठातून, सिनेमागृहातून, साहित्यातून उदयाला आल्या पाहिजेत. आपण जागरूकतेची, समजदारीची आणि करारी कृतीची एक अखंड आणि अतूट शृंखला निर्माण केली पाहिजे. या शृंखलेच्या अनेक कड्यामध्ये मी स्वतःला एक नवी कडी म्हणून जोडून घेण्यासाठी आज तयार आहे. मित्रांनो, जय ज्योती, जय भीम, जय बलिराजा. Thank you.